जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो, प्रथमतः तुम्हा सर्वांना या मराठमोळ्या आपल्या नूतन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। पहिली तर गोष्ट, आता आपण आपल्या पशुपालनामध्ये एक प्रामुख्याने एक मोठी गोष्ट बघत आहोत, ती म्हणजे की आपल्या जनावरांमध्ये त्यांची हीट म्हणजेच त्यांचा माझाची जी लक्षणं आहेत ती वेळेवरती न येणं, त्याचबरोबर आपल्या गाई गाभण न जाणं, त्याचबरोबर त्यांची हीट जरी आली तर ती इनबॅलन्स राहते। म्हणजे कधी आपली गाय 18 दिवसांनी हिटवरती येते, कधी 12 दिवसांनी येते। असं रिपीट ब्रीडिंगचं जे प्रमाण वाढत चाललं आहे आणि त्यामुळं जे आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होत चाललेलं आहे, त्यासाठीच आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिमालय कंपनीच्या इस्ट्रोविट या बोलसविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। प्रामुख्याने ह्या बोलस फर्टिलिटी आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये सर्वात बेस्ट काम करतात। आता जर बघायला गेलं तर आपल्याला या बोलसमध्ये इस्ट्रोविटा बोलसमध्ये प्रामुख्यानं आयर्न, आयोडीन, सेलेनियम, कॉपर, कोबाल्ट, झिंक आणि मॅग्नीज असे भरपूर घटक बघायला मिळतात। त्याचबरोबर विटॅमिन A, D3 आणि H यामध्ये आपल्याला बघायला मिळतं। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये प्रामुख्याने काही मुख्य 2 ते 3 प्रकारचे हर्ब्स बघायला मिळतात, जे आपल्या जनावरांमध्ये सायलेंट हीटमध्ये जास्त करून उपयोगी पडतात। आता हे नेमकं काय काम करतं थोडक्यात बघायला गेलं तर हेल्प्स इन रेग्युलायझेशन इस्ट्रस सायकल इन एनेस्ट्रस, सायलेंट हीट अँड डिलेड इस्ट्रस। म्हणजे ज्या ठिकाणी आपली गायची हीट ही वेळेवरती येत नाही, कधी कधी हीट आली तर आपल्याला ती समजत नाही, अशामध्ये ही काम करते। त्याचबरोबर तिचं ओव्ह्युलेशन जर लेट होत असेल तर ते प्रॉपर ओव्ह्युलेशन होण्यासाठी सुद्धा आपल्याला इस्ट्रोविटा बोलस मदत करते। त्याचबरोबर सपोर्ट रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड परफॉर्मन्स, म्हणजे तिची जी प्रजनन क्षमता आहे हिची जी सुधारणा करण्याचं काम सुद्धा ही इस्ट्रोविट बोलस करते। त्याचबरोबर आपण ह्या गोळीचा वापर म्हणजे जिथं आपल्या गायचं सगळं म्हणजे जिथं हीट व्यवस्थित येते, त्याचबरोबर हीट आली तर तिचं ओव्ह्युलेशन प्रॉपर होतंय पण ती गाभण जात नाही, अशा ठिकाणी सुद्धा आपण या गोळीचा वापर करू शकतो। म्हणजे ओव्हरऑल जर आपण थोडक्यात सांगायला गेलं तर A to Z म्हणजे आपली गाय नॉर्मली गाय जरी कन्सप्शनसाठी आपण भरणार असू तरी आपण तिला समजा आपली गाय 21व्या दिवशी हिटवर येते, आपल्याला माहित आहे आपण तिची एक हिट रद्द केली आहे, तिला AI केलेलं नाहीये, तर नेक्स्ट हिटला आपण तिला AI करण्याआधी आपण जर 7 ते 10 दिवस हा जर कोर्स तिला कंटिन्यू केला आणि आपल्या गायला AI केलं तर तिथं सुद्धा आपल्याला याचे बेटर रिझल्ट बघायला मिळणार आहेत। त्याचबरोबर एखादी गायची आपल्याला हिट दिसत नाहीये तर ह्या बोलसचा जर आपण तिला कोर्स दिला तर तिथं सुद्धा आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळणार आहे। म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर ही 10 बोलसची एक डबी येते, डेली एक बोलस याप्रमाणे याचा डोस आहे। मोठ्या जनावरांमध्ये एक बोलस 10 दिवसासाठी म्हणजे डेली एक, अशा 10 बोलस 10 दिवस। त्याचबरोबर शेळी मेंढीमध्ये पण आपल्याला प्रामुख्याने प्रजननाविषयी भरपूर समस्या बघायला मिळतात, तिथं सुद्धा शेळ्यांमध्ये आपल्याला त्यांचे पाहिजे अशी प्रॉपर हीट बघायला मिळत नाही, त्या ठिकाणी सुद्धा आपण इस्ट्रोविटा बोलसचा वापर करू शकतो। तर शेळ्यांमध्ये आपल्या एक जी मोठी गोळी आहे तिचा चौथा भाग, असे आपण चौथा भाग डेली देत असे 10 दिवस आपण चौथा भाग तिला द्यायचा आहे। म्हणजे सर्वसाधारण एका गोळीमध्ये 4 दिवस आपल्या शेळीचे निघणार आहेत। 2 ते 2.5 बोलसमध्ये आपली शेळी हीटवरती येणार आहे, तिची प्रजनन क्षमता सुधारणार आहे आणि जो आपला वाया चाललेला वेळ आहे तो वेळ वाया जाणार नाही। तर पशुपालक मित्रांनो, त्यासाठीच मी एक शॉर्ट बट स्वीट असा तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो की जेणेकरून हिमालयाचा हा प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचावा, याचे फायदे आपल्या जनावरांमध्ये नेमके काय आहेत ते तुम्हाला समजावेत। तर पशुपालक मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हिमालया इस्ट्रोविट बोलसविषयी संपूर्ण माहिती समजली असेल। जरी तुमच्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता। त्याचबरोबर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा आणि त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठमोळ्या पशुधन ऐश्वर्या या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। तर भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित। जय महाराष्ट्र।